मी ताकद लावतो याच्यापेक्षा गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड पैसे हे निधी हा दोन्ही नगरपालिकांना मिळून दिलेला आहे आणि त्याची मोठ्या प्रमाणात कामं ही नगरपालिकेमध्ये चालू आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर 24 तास पाणी मिळावं म्हणून 56 ते 57 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना ही सावंतवाडीमध्ये चालू आहे. मग शेवटी हा एक मूलभूत प्रश्न झाला जो मी सोडवलेला आहे. मग अशा तऱ्हेने एकाच वेळेला सगळे प्रश्न सुटत नाही. सावंतवाडी सारख्या शहराला ड्रेनेज सिस्टमचा गरज आहे. तर ही जर अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम केली तर तुमची घरपट्टी वाढते. मग डिसेंट्रलाइज सिस्टम पहिल्यांदा हा प्रयोग हा सावंतवाडी शहरामध्ये होणार आहे आणि मिरी सारखी संस्था त्याच्यावर संशोधन करते. मग अशा तऱ्हेने आपण प्रयोग केले पाहिजे की ज्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि नागरिकांना सुद्धा सुलभता प्राप्त झाली पाहिजे, म्हणजे त्यांचा कर वाढता कामा नये. अन्यथा जर घरपट्टी वाढत गेली तर नागरिकांमध्ये सुद्धा असंतोष होतं, त्यांच्याकडे सुद्धा ते भरण्यामध्ये पैसे उपलब्ध नसतात.